काही काळानंतर कळालं की त्यांना मी आवडते, पण तरीही मी मुद्दाम त्यांना दादाच म्हणत होते. दादा म्हणाल तेव्हा वाईट वाटलं का? वाईट वाटत पण मी कधी ताई नाही म्हणलो त्यांना. प्रपोज कसं केलेलं? प्रपोजल हा फेज आलाच नाही कधी. अजिबातच नाही, डायरेक्ट हात डायरेक्ट मागायला गेलो मी त्यांच्या घरी. अगदी चॅट पण असेल Chat, आधीची, हो. तिथे सुद्धा मी प्रत्येक वाक्याला मुद्दाम दादा दादा. असं, दादा तुझं आणि ते ओके मॅडम. प्राजक्ताच्या 3 बेस्ट फ्रेंडचे नाव. साक्षी कोण? फॅमिली मेंबर तसे शाय नाही आहेत ते. पुणेरी भाषेत म्हणतो ना, आपल्या पट्ट्यात आले आपण बोलतो. माझी इच्छा होती एक की या क्षेत्रातला मुलगा मला ॲज अ पार्टनर म्हणून नको होता. तुमच्या लग्नातली दोघांना आवडलेली फेवरेट मुवमेंट? काय लिहिलंय हो? नाही चिटिंग नाही. संगीत सप्तपदी. कारण की आम्ही एकमेकांचे झाले होतो त्यावेळेस. हे एक पण चान्स सोडत नाहीये. सेलिब्रिटी म्हणून आहे ना, एकदम ग्राउंड टू अर्थ. जागरण गोंधळाच्या वेळेस 5 पावली जातात ना, ते गेल्यानंतर शेण सारवायचं असतं. ते आमच्या फॅमिली मेंबर्स नव्हतं वाटलं की अरे सेलिब्रिटी कसं करत. मावशी वगैरे सगळ्या म्हणत होत्या की आपण ना कॅरी बॅग Carry बांधूया तुझ्या हाताला. जी गाई आपण देवता मानतो, तिचं शेण असेल तर त्याच्यात काय वाईट वाटण्यासारखं आहे. मी त्याच्या कानात बोललो होतो, मी शाहरुख. पहिली भेट झाली ते ठिकाण? उरुळी कांचन. ओके. नाही, लोणी काळभोर होतं. लग्नाचं डेस्टिनेशन चेंज झालं, तेच आमच्यासाठी लोचा झाला. टोटली 90 to 95% सगळं डन होतं.